राजकोट किले में आदित्य ठाकरे के कुछ कार्यकर्ताओं ने हमारे कार्यकर्ताओं पर हमला किया, उन्हें गालियां दी। हमारे कार्यकर्ताओं ने गाली सुनी तो उन्हें पकड़ लिया। फिर भी मैंने उन्हें जाने दिया, लेकिन वो फिर से गालियां देने लगे। उनमें से 4 को काफी पीटा गया। हम पर हावी होने की किसी की ताकत नहीं है, ऐसा इशारा भाजपा सांसद नारायण राणे ने ठाकरे गुट को दिया। वे सिंधुदुर्ग में मीडिया से बात कर रहे थे। बीजेपीचा मार खाल्ला हे हा शब्द प्रयोग करा, हे वास्तव आहे। आम्ही कोण अंगार बिंगार नाही आणि आमच्या अंगावर येण्याची हे इथे कोणाची ताकद नाही। एकाने तरी येऊन कधीतरी दाखवा। ते आता केसेस काढतायत 30 वर्षाच्या काढा। आम्हाला परत पुतळा साजेसा मजबूत जो बनवून देईल त्याच्याकडून परत पुतळा त्या ठिकाणी उभारायचा आहे लवकरात लवकर। ते प्रयत्न आमच्या सरकारने चालू केलेले आहे। एक दुसरा, हा पुतळा कोसळला कशामुळे, काय दोष होता, टेक्निकल काय दोष होता, बांधकामामध्ये का दोष, त्याची चौकशी, हे दोन्ही गोष्टी आम्ही चालू केलेल्या आहेत। आम्ही काय कुठे सोडलं नाही। असं काय घडलं की एवढा पुतळा पडला तर एवढे मोर्चे अमुक, 8 महिन्यामध्ये पुतळा उभारलाय, आज नाही। हे जे कोण नातं आहेत ना तुमचे मार खाल्लेले काल, त्यांना विचारा 8 महिन्यात कधी महाराजांना येऊन नतमस्तक झालात, मुजरा केलात 8 महिन्यात? कधी काय केलं? एखादं गुच्छा आणून ठेवला? आता प्रेम का आलं? निवडणुका। उद्धव ठाकरेला महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू धर्म काही नाही, निवडणुका आणि पद। पद कशासाठी? पैशासाठी। एक लाचार माणूस आहे आणि त्याच्याबद्दल मला कधी काय विचारू नका।